मित्रांनो फायनली आपली रूम चेक इन झालेली आहे आणि आपण रूममध्ये आलेलो आहे. आता आपण थोडं फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर जाणार खायला जेवायला जाणार. ऑलरेडी तिघंजणं गेलेत ना रे. अच्छा तिघंजणं गेले, सर गेलेत आणि अजून दोघंजणं गेलेत जेवायला. आम्ही आलो रूमवर, फ्रेश होतो जरा आम्ही. असं आहे, अशी काय रूम आहे आपली. या ब्रो मग अशीच आतमध्ये आला आणि इथून बंद केला, डायरेक्ट पडदा लावून ठेवला आम्ही. आणि पडदा ओपन केला तर बाहेर सीधा गोव्याच्या किनाऱ्यावर, डायरेक्ट बाहेर गोव्याच्या किनाऱ्यावर. तर आपण फ्रेश होऊया आणि मग जाऊया खायला. मला थोडी ऑर्डर करायला घेतली. शुगर बाई कौस्तुभनी कॉफी मागवली आहे. भाई जेवायच्या टायमाला कॉफी पितो तू. कधी मागवलेली आहे, 1 तास झाला. अच्छा, थोडे आता आले, 1 तास झाला. पकोडे तिकडचे आले. तर ऑर्डर करायला घेतलं आहे आणि विषय असं झाला आहे की सर्व जर व्हेज आहे आणि मी एकटा नॉनव्हेज खाणार आहे, म्हणजे गणपती आहेत म्हणून. तर बघूया आता. सरांनी ऑर्डर केली आहे, व्हेजच खाऊया आपण. दिवाळीची सब्जी मागवली. काय दिवाळीची सब्जी मागवली? दिवाळीची सब्जी. क्या बात आहे. दिवाळीची सब्जी मागवली. ए बीच पे मत बोलो भाई. दाल तड़का, दाल मखनी, दाल मखनी. हम दोनों हे नॉनव्हेज वाले तुम्ही? वेज सगळेच व्हेज वाले ना सर. ऐका ना सर. अच्छा, रूम नुसार ऑर्डर करायचं. राईस मध्ये बघ, जिरा राईस आणि दाल मखनी केली. तुम्ही किती जण आहेत व्हेज मध्ये ते बघा. आपण दाल तडका चेंज करेल. दाल तडका राईस चेंज करायचं ना. मागव ना, घे ना तू. रोटी नान घ्यायची. काय ऑलरेडी आम्ही 2 नान 2 रोटी मागवल्या. तीन करायचं, 3 नान करूया. अरे कौस्तुभ रूम नुसार मागवले. हा दोघं जण नॉनव्हेज मागवतो मी. तू काय यांच्यासोबत तुम्ही नॉनव्हेज मागवतो. पाइनएप्पल स्वीट रहेगा ना. पाइनएप्पल आपल्याला बाजूलाच दाखवायचं राहिलं तुम्हाला. स्पाइसी क्या रहेगा वो दे दो. स्पाइसी नको रे बाबा, तिथे जमत नाही. काय यार, 2 नान. दुकानदारांनी जरा जास्त टाइम लावला ऑर्डर द्यायला. त्याला लवकर पाहिजे, भूक लागली त्याला. जिरा राईस कॅन्सल करून राईस कशाला खाता? सब्जी किती बोलावलेलो वेगळं काहीतरी. नहीं, वेज बिर्याणी ठीक आहे. अरे कुछ जिरा राईस कॅन्सल करून टाकू. जिरा राईस के बदले वेज बिर्याणी. कन्फ्यूज आप तुमचं काय? आपल्याला भाजीमध्ये बघा काहीतरी. भाजीमध्ये बघा काहीतरी. त्याला भाजी पाहिजे, त्याला भाजी द्या. भाजीमध्ये बघा काहीतरी. नाही ना रे, भाजी रोटी काहीच सांगितलं. क्यू चाहिए. अरे तुम्ही काय सांगितलं? बिर्याणी सांगितली. सांगितली नाही ना अजून. पकडो तो. हाँ मंगाओ. मटर मसाला. दुसरा काय नाही का? अरे नॉनव्हेज मागव एक दुसरी डिश. आलू गोबी अद्रकी. नॉनव्हेज मागव ना. मला खायचं नाही पण यार, माझी कोणी येत नाही करत यार. पनीर चिल्ली आहे का? काय बोलायचं? पनीर चिल्ली. भाई मुझे तो पूछो तुम क्या खाओगे. बस करो. नॉनव्हेज वाला एकच यार, म्हणून मी पण काय बोलू शकत नाही. नान घे दो. किती तुझे किती नान का रोटी? काही चालेल मला, मी काही खातो. एक रोटी. 3 नान 3 रोटी. क्लोज करते जा राहुल जी. इसको क्लोज करते जा.
अच्छा झालं काय काय सांगितलंय नॉनव्हेज सांगायला पाहिजे होतं रे एका चुकून डिश हा सर कोण ऐकतच नाही माझं काय यार दादा सगळे नॉनव्हेज व्हेजवाले आहेत ना गणपती गणपती काय कौस्तुभ शेठ चिकन पकोडा नको आपण ऑर्डर केलं पाहिजे एक कुठला आयटम आहे पनीर चिल्ली ऑर्डर यायला लई टाईम झाला आहे सुपी पाले ठीक आहे पाटील तो सूप थंड झाला पाटील सध्या बिझी आहे कारण सूप पियाला घेतल्यासाठी साधा झाल्या सूप तुझा आता तो गरम नाही चिल्ली कोण खाणार दाल मखनी आहे व्हेज बिर्याणी नाही असतं व्हेज काय असतो व्हेज पुलाव असतो तेच म्हटलं व्हेज बिर्याणी बोलतोय व्हेज पुलाव असतो माहित नाही मला काय बोलतो दाल दिवाली नाव काय त्याचं दाल दिवाली नाव आहे मटर मसाला आहे व्हेज बिर्याणी आहे दाल तडका व्हेज मखनी आणि मी ना तशी बिर्याणी बनवत राहू आम्ही नाही स्टार्ट करतो आम्ही पण येतो तुमच्या क्वालिटी घ्याव सर आंघोळीला आपण एकाच प्लेटमध्ये खाऊ हा एकच प्लेटमध्ये घ्या तर जेवण बिवून झालंय आपलं आणि निखिल सांगतो आता खाली जायचं आहे तुझ्या हातामध्ये ग्लास आहे आधी ते लिंबू पाणी संपव पहिले हा अरे यार तू पहिले बघ मला पण पियायचं थम्सअप येतो का रजनीकांत ओ रजनीकांत चला की चला की मेजर हा मग जाई ना चल की लक्ष तिकडे बघूया काय तिकडे जरा चल आलो चल काहीतरी व्ह्यू मागाशी सुद्धा तुम्हाला दाखवला होता मी मला वाटतंय पण पायऱ्या मी थांब जरा उतरू खाली दोन झाडा भाई डब्लू दिख रहा है क्या डब्लू अरे डब्लू दिख रहा है किसको ओ मेजर कुठं जायले ओ मेजर कुठं जायले निखिल पाटील बोलतो फोटो उडवा जरा 2-3 हा घे लिंबू पाणी पी भाई कौस्तुभ चल ना मेन खाली येण्याचा उद्देश काहीतरी वेगळाच होता तो होता फोटोशूट करायचा होता त्याला काय आणि हा मला काय दाखवतोय मुली दाखवते मला अरे केतन घरी सांगू का तुझ्या हा बघा निखिल बघा पोस्ट बघा याचा पोस्ट बघा हॅलो गाईज आता आम्ही आलोय साऊंड चेक साठी आणि आपल्या बटन जो टीम एक नवीन गाडी घेतली खूप ड्रायव्हर पण ठेवलाय गाडी चालवण्यासाठी आता लोकेशनला चाललो आम्ही साऊंड चेक साठी साऊंड चेक झाल्यावर परत जायचं आपल्याला तिकडे परत आंघोळा हा तिकडे जाऊया आपण थोडं फोटोशूट पण करू लोकेशनला पोहोचलो आपण आणि सगळेजण वेट करतात गेट पास सगळ्यांना भेटला आहे आणि लोकेशन बघा कसं आहे सेम लोकेशन पण आपला जसं हॉटेल समुद्राच्या बाजूला आहे तसंच लोकेशन पण आपला समुद्राच्या बाजूलाच आहे आणि आपलं हॉटेल पण इथं जवळच आहे तिकडे समोरच्या साईडलाच आहे आणि आपला सेटअप इकडे या साईडला आतमध्ये पण अजून वाटतं काही कंप्लीट नाही झालं म्हणून आम्ही जरा बाहेर थांबलो आहे बघूया कधी आतमध्ये बोलत आले तेव्हा जाऊया भाई बाहेर बसलो वैतागून आतमध्ये आलो आहे त्याचं सेटअप अजून रेडी नाही आहे हा
हा सेटिंग अजून त्यांची चालू आहे, सेटअप नाही लागलाय पूर्ण, काम चालू आहे पूर्ण त्यांचं. वैताग आला बाहेर बसून, म्हटलं जाऊया आतमध्ये. आता काय इन्स्ट्रुमेंट ठेवला आहे पण गरम गरम पाटील गरम होतोय कौस्तुभ. अरे काय गरमी होऊन राहिली. आपल्या वरच्या साईडला आहे ना पूर्ण. अरे यार ठीक आहे, समुद्र बाजूला असू दे, पण त्यांनी पूर्ण पॅक केलंय पूर्ण प्लॅस्टिक. ते काहीतरी नंतर AC स्टार्ट होईल ना, तर लक्षात ठेव. अरे अरे खतरनाक रे भाई साहब. तुंबा मी आता आलो स्टेजच्या मागे, बॅक स्टेजला. मागच्या साईडला तुम्हाला दिसेल, तुम्हाला समोरून जो दिसतो ना LED डिस्प्ले असतो मोठा पॅनल, असा स्क्रीन असते ती अशी, म्हणजे काय बोलतात त्याला, स्क्वेअर ह्याच्यामध्ये असते, स्क्वेअरमध्ये असते ती 4x4ची. ते जॉईन करून पूर्ण पॅनल ते पूर्ण कनेक्ट करून स्क्रीन बनवायला लागते. दिसेल तुम्हाला मागच्या साईडला. किती डोक्याला ताप येते, पूर्ण वायर कनेक्ट करायचे आणि सगळ्या गोष्टी. बापरे बाप, डोक्याला ताप आहे पुरा. तर बघूनच डोका फिरला माझा. आलेली गाईज, खूप वेट केला. त्याच्यानंतर आता कुठे आमचा साऊंड चेक आता होतोय. कौस्तुभला कधीपासून मोबाईल सांगतो भाई, कौस्तुभने मोबाईल नाही दिला आहे मला. ठीक आहे चालेल, आपलं साऊंड चेक होईल आता. फटाफट परत जायचं आता. काय ड्रेस चेंज करायला. साऊंड चेक करून आता साऊंड चेक चाललाय व्हायरलेस सेक्शनचा. साऊंड आला की भाई एकदम खतरनाक. व्हायरलेस सेक्शनचा साऊंड चेक चाललाय. याचा साऊंड चेक संपला एकत्र सर्वांचा एक हात चेक होणार. देन त्याच्यानंतर आपल्याला जायचं तिकडेच रूमवर ड्रेस चेंज करून यायचं. आता थोडी गरमी कमी होते, आता थोडा ऊन कमी झालं आहे ना. ते बाकी झगमग मी रात्री चांगलं दिसणार आहे. ते रात्री दिसायला चांगलं दिसेल. मित्रांनो आपलं साऊंड चेक करून झालं आहे, तर आपण आता चालले परत हॉटेलला. तिकडे जाऊन मस्त फ्रेश व्हायचं आहे मस्तपैकी. आणि इथे बघा तुम्हाला इथं आता रेडी होतं सगळं चेकिंग होणार. सगळ्यांचे लाईट डिस्प्लेवाले सगळ्यांचं सगळं काही चेक होणार. रेडी होईल, आपण जाऊ घरी सगळा ड्रेसअप करून येऊया. मित्रांनो येताना तुम्हाला सेटअप दाखवेल मी कसा झाला आहे. आता चालू आहे ना त्यांचं काम. त्या कसं लाईटिंग मिटिंग नाही लावली म्हणून ते दिसत नाही व्यवस्थित उजेड्यामध्ये. रात्री बघा हा बडा, रात्री तुम्हाला रात्री दिसेल सेटअप कसा आहे काय नक्की. त्यांनी हां ॲक्च्युली लाईटवर शो वेगळा येतो थोडा. तर थोड्या वेळातच भेटूया. तर निखिल पाटीलकडे रूमची चावी आहे आणि सकाळी होतो ते आम्हाला एकच रूम भेटले बरोबर. आता आमच्या रूमची चावी दिली आम्हाला. विचारायला कुठे अरे ये आपला कोणता आहे. आई आता वरती जायला लागेल. परत चालू सीढ़ी ऊपर जाए सकते हैं डायरेक्ट रूम में. चलो भाई जल्दी चलो यार, बहुत ज़्यादा टाइम हो गया अभी, बहुत ज़्यादा. आधी कीज काढणार. अरे यार कीज आता घालते तिथे. तर उजाला घालून कसं जाईल.
अरे उजाला ते कसं झालं. एक मिनट ऐसा उजाला तोड़ देगा तू. पचका हो गया भाई. दे उजाला थांब बटन डायरेक्ट लावा होता थांब पडला. कुछ नहीं यार बटन दबाना था. सेम रूम है जैसी खाली होती तशीच रूम आहे. ही पण छोटीशी टीव्ही आहे, छोटीशी गॅलरी आहे. तिला पण बट या साईडला समुद्र नाही. काय म्हटलं फ्रेश होतो मी पण आता. तर मित्रांनो मस्त रेडी झालाय. सूट बूट कॉफी बिफी पिऊन झाली आहे का. माझी पिऊन झाली. कॉफी पी लो. हॅलो फ्रेंड्स कॉफी पी लो. एक गोष्ट मी इथे बघितलं होतं. अरे जुनाने यार खूप छान बनवलंय. समज हा ते शेल्स बिल्स असतात ना. शेल्स बोलतात त्याला. सेल्स नाही रे. शंख शिंपले आणि ते असं भरपूर काय असं छान बनवलंय ते एकदम. ती फ्रेम आहे ना आम्ही बॅगेत भरून घेऊन जाणार आहे. ऑफिसला लावू आपल्या. नको धन्यवाद. नाही त्यांना सांगू आम्हाला तुम्ही गिफ्ट करा. त्यांना सांगू गिफ्ट. अरे गपसूप त्यांना सांगू आपण गिफ्ट करा आम्हाला है ना. पूरा एसी बीसी लगा है हमने ऑफिस में. काय कुछ ना काढला मला तर तिकडे चालेल ना भावड्या. ये ना यार कधी कधी येऊ शकतो. कधी येऊ शकतो. आपला लक्ष्मीकांत दादा येत असेल तरी त्याला बी घेऊन जाऊ आपण. काय दादा नक्कीच नक्कीच. तर आता सगळ्यांचं कॉफी फी घेऊन झालंय. तर दिलंबा बाई राहिला ते तिकडे. ए हा हल्दीला तू वसील आहे भाई. मी तुला धोपाला जागा देईल माझ्या इथं. चल काय बोललो येशील ना कौस्तुभ. नाही यार बघ देख यार एवढा सांगितलं आता. एवढा मोठा ऑफिस आहे आमचा आणि सगळ्या गोष्टी. हा येशील ना. बस बस मान ठेव मुंडी ठेव सगळं ठेव. हा स्पेशल सुट्टी आहे का जशी आज टाकली तशी. काय बोललो. अरे बस काय यार भावड्या सगळ्या गोष्टी असतील. करावंच लागेल त्याला. नाही इच्छा नसली तरी त्याची. म्हणून तर गोव्याला आलो स्टॉक त्याला इच्छा नसली तरी त्या गोष्टी करावंच लागणार भाई. असा कसं किती नाही बोलला तरी. अरे बोलायची बात रे सांगतोय. करणार नाही करणार ते आम्हाला माहिती आहे रे. बस काय भावड्या यार. तुमचं काय ते पाठवा नंतर. हा तुमचं काय ते आमच्या थंडाच्या बाटल्या कुठल्या लागतील तर सांगू आम्ही. काय की नाही. हा मेरी जान देख ले यहाँ पर. ये क्या बोलते इसको बोलते भाई. लॅम्प बोलते झुमर बोलते क्या बोलते पता नहीं बट बहुत अच्छा दिसतंय. खूप छान दिसतंय ते. अरे खरंच खूप छान दिसतंय बघा. दिसेल तुम्हाला. खालून कागद चारी साईडला लावले तर चारी साईडला. बनवू शकताय. हा घरात पण बघा हे बघा. पेपर आहे फक्त वरती. हा पेपरच लावलेला आहे तो फक्त. मस्त दिसतं. अरे खूप छान दिसतंय ते. अरे इथे पण पेंटिंग आहे. कार्टूनची पेंटिंग खतरनाक छान. तर मित्रांनो आमचं चाय पाणी पिऊन झालेलं आहे. फायनली आपला टाइम झालेला आहे. हा टाइम झालेला आहे. तर आपण आता निघूया. आपला ड्रायव्हर येईल आणि मग गाडीत बसून आपण जाऊ तिकडे. मग तुम्हाला तिकडचं लोकेशन दाखवतो की तिथे कुठे जायचं आपल्याला. आता गोव्याच्या किनाऱ्यावर. गोव्याच्या किनाऱ्यावर. असं आपण प्रॉपरली गोव्याच्या किनाऱ्यावरच आहे. किनाऱ्यावरच आहे. आता करता का त्याला लोकेशनचं परफेक्ट नाव नाही माहिती. ठीक आहे तर जाऊ तिकडे. आता तिकडे तुम्हाला लोकेशन तुम्हाला दाखवलं होतं. तेव्हा सेटअप त्यांचा चालू होता. आता सेटअप कम्प्लीट झाला असेल त्यांचा. ठीक आहे तर फुल लाईट बीट लावले असेल त्यांनी. आता झगमग पूर्ण असेल. ऍक्च्युली आता जी बघण्यात मजा आहे ना ती दुपारी नव्हती. खरंच लाईट्स वगैरे फ्लॉवर्स वगैरे आणि सगळे तुम्ही जे बघाल ना ब्लॉग मध्ये ते सगळे ओरिजिनल फ्लॉवर्स आहेत का. सगळे म्हणजे नाही तर तुम्हाला वाटेल की प्लास्टिकचे. प्लास्टिकचे नाही. बरोबर बोलतोय निखिल. बरोबर बोलतोय. ते प्लास्टिकचे फ्लॉवर्स नाही ऍक्च्युली ते ओरिजिनल डेकोरेशन असतं. दर ठिकाणी दरवेळेस आम्ही जातो तिथे जेवढं पण फुलांचं डेकोरेशन असतं ना सगळं ओरिजिनल डेकोरेशन असतं. म्हणजे डुप्लिकेट फुलं नसतात तिथे. तर निघूया आपण. ड्रायव्हर येतोय आपला. मोरया मोरया. आपण आलेलो आहे तुम्हाला दिसेल. अरे कौस्तुभ दादा होते यार. कौस्तुभ दादा सांग तुम्हाला दिसेल आता त्यांनी काय डेकोरेशन केलंय. ते कसं उठून दिसेल आता. पूर्ण लाईटिंग बिटिंग असेल सर्व गोष्टी असेल. आणि आम्हाला पण लेट झालंय थोडं. लेट नाही बोलताय ना हरकत नाही. बघा
I got enough of every melody. They all sound the same. From my broken heart, no remedy. But maybe if we stay, we can get away with it. No, 'cause I'm feeling so free. आजचा प्रोग्राम संपलेला आहे आणि आमचं जेवणसुद्धा झालं आहे. थोडा घाईघाईतच निघतो आम्ही, म्हणजे जेवण केलं आहे. तर औषध दादा आपला आणला का रे, जॅकेट विसरला होता आतमध्ये. तर मी आजचा ब्लॉग तिथेच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. चॅनलला नवीन असल्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका.